गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. हा ना माझा यूट्यूबवरचा दुसरा व्लॉग आहे. ॲक्च्युली झालं असं की इन्स्टावर मिनी व्लॉग्स टाकायची मला सवय होती, त्याच्यामुळे थोडंसं रेशो वगैरे लक्षात यायला थोडा टाईम लागेल. सॉरी फॉर दॅट. झालं असं, हा दिवस होता वटपौर्णिमेचा, तर म्हटलं सकाळी उठून पटापट कामं करू, पण कशाचं ॲज युज्युअल विनिशा माझ्याच मागे उठली. म्हटलं ती एखादा तास झोपली तर माझे कामं होऊन जातात, पण नाही, तिला ना असं घेऊन मला जवळपास अर्धा ते 1 तास थांबावं लागलं. त्याच्यानंतर मग मी थोडेफार कामं करू शकली आणि थोड्या वेळाने पप्पा आले होते, म्हणजेच माझे सासरे. तर त्यांनी नेरवरून, म्हणजे माझ्या सासूबाई आणि सासरे नेरला राहतात, त्यांनी तिथून आणले होते मस्तपैकी आमच्यासाठी कढी गोडे. पण मला आणि माझ्या मिस्टरांना तो उपवास होता, वटसावित्रीचा दिवस असल्यामुळं, आणि त्यांना पण एका स्पेशल पर्पजसाठी उपवास केला होता त्यांनी. तर ते तुम्हाला नंतर सांगतेच मी. मग पप्पा आले तर विनिशा मस्त त्यांच्यासोबत सैर सपाटा मारून आली. नंतर तिला मी छान असं डाळिंबाचे दाणे दिले खायला वगैरे. आणि तुम्ही बघू शकता, आम्ही चक्क टँकर बोलावला होता आमच्या घरी, कारण की मोर्शीमध्ये पाण्याची टंचाईचा खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे आणि एवढे सगळे विद्यार्थी असल्यामुळे त्यांची गैरसोय नको व्हायला म्हणून आम्ही पाण्याचा टँकरच बोलावून घेतला. त्यानंतर मी माझ्या रोबोच्या हेल्पनी घराची क्लिनिंग वगैरे करून घेतली, अंघोळ करून देवपूजा झाली. त्याच्यानंतर छान अशी उसळ बनवली. आणि ही साडी मी घालणार होती एकदम सिंपल सोबर, बिलकुल जरी काट वगैरे असं काहीही नव्हतं. आणि ही ज्वेलरी सुद्धा मी मोत्याची नवीन बोलावली होती. त्याच्यात ॲक्च्युली ना बुगडी वगैरे मला दिसली. बुगडी मला घालायला खूप आवडते, माझ्याकडे आधी पण बुगडीचा सेट होता. त्याच्याचमुळे मग मी असं म्हटलं चला सिंपल असा लुक करू, कारण की मी फोटोशूटसाठी खूप हेवी लुक सुद्धा केला होता आणि तयारी वगैरे पण पूर्ण पार्लरची केली होती. तर एवढी तयारी मला आता बिलकुल करायची नव्हती. आणि त्या दिवशी एवढी भयंकर ऊन होती ना, त्याच्यासाठी मी एक ट्रिक अप्लाय केली माझ्या चेहऱ्यावर, जेणेकरून मला घाम पण येणार नाही आणि छान पण दिसणार चेहरा. तर सगळ्यात आधी काय करायचं, मॉइश्चरायझर घ्यायचं, त्याच्यामध्ये हायलायटर मिक्स करायचं आणि त्याच्यावर फाउंडेशनचे 2 ड्रॉप्स टाकायचे, जो पण तुमच्या स्किन टोननुसार फाउंडेशन तुम्हाला सूट होत असेल त्याचे. तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्यावर पूर्णपणे मस्त असं पूर्ण ॲब्झॉर्ब होईल असं छान असं बिलकुल चेहऱ्यावर लावून घ्यायचं. त्याच्यानंतर सेटिंग पावडर म्हणजेच कॉम्पॅक्ट पावडर लावायचं आणि बस एवढ्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आला. मी अजिबात त्यानंतर काहीही लावलेलं नाही आहे. फक्त काय झालं ना की मी आयब्रो पावडर लावलं, त्याच्यानंतर ज्वेलरी वेअर केली, लिपस्टिक लावलं, तेवढ्या वेळात तो छान असा सेट होऊन माझ्या चेहऱ्यावर असा ग्लो आला होता, जेणेकरून मग असा छान पण वाटत होता चेहरा आणि उन्हात जाऊन मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. तुम्ही ॲट द एंडपर्यंत व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला दिसेलच माझ्या चेहऱ्यावर बिलकुलही काळपटपणा आला नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की अप्लाय करून बघा. कधी एखाद्या वेळेस घरी असलं तेव्हाच लावून बघा, मे बी तुम्हाला सूट होते, नाही होत असंही असू शकतं. मला तर फार छान ही ट्रिक सूट झाली. आणि असा होता हा माझा फायनल लुक. तुम्ही बघू शकता, सिंपल साडी घातली मी एकदम, कारण की गरमी खूप जास्त होती बाहेर. मग लगेच तयारी वगैरे करून आम्ही निघालो जपाली हनुमानजीच्या मंदिरामध्ये, जे मोर्शीत आहे त्यांना माहीतच असेल. तिथे खूप मोठं भयंकर असं वडाचं झाड आहे, जे मला खूप जास्त आवडते. म्हणजे पर्सनली जे एक इमेज असते ना, चबुतरा आणि वडाचं झाड त्याच्या भोवती असं फेऱ्या मारतोय, तसं ते ड्रीमी झाड होतं. त्याच्यामुळे मी वटसावित्रीचं तिथेच पूजा करायचं ठरवलं. विनिशाला मी बिलकुल घेतलं नव्हतं सोबत, तिला घरीच ठेवलं, कारण की ऊन एवढी होती. एसीच्या गाडीमधून उतरून जेव्हा तुम्ही उन्हात येता किंवा उन्हातून परत एसीच्या गाडीमध्ये बसताना, तेव्हा नक्कीच तुम्हाला ऊन लागते. आणि विनिशाचा पुढे बड्डे पण येत आहे आणि मी तिच्यासोबत अशी रिस्क बिलकुल घेऊ शकत नव्हती. मग मी तिथे पोहोचली आणि मला ना असं विश्वासच होत नव्हता की तिथे कोणी सापडन म्हणून मला, कारण की मुहूर्त होता 11 ते 12 पूजेचा आणि मी चक्क तिथे 2:30 वाजता पोहोचली. तरी मला काही सख्या सापडल्या, ज्या की झाल्या असेल लेट बिचाऱ्या कामा वगैरेमुळे. तर त्यांची ओटी वगैरे पण भरली, मस्त पूजा केली. मला खूप आनंद झाला तिथे कोणीतरी होतं बा असं म्हणून. आणि मग मी माझ्या मिस्टरांना पण छान असं ओवाळून घेतलं, त्यांचं औक्षण करून घेतलं. त्याच्यानंतर छान पाया वगैरे पडून त्यांचे आशीर्वाद घेतला आणि देवाकडे प्रार्थना केली की हाच नवरा मला 7 जन्म नाही, पुढच्या सगळ्या जन्मी जेवढे पण जन्म देणार तेवढ्या जन्मी हाच नवरा मला मिळू दे. कारण की माझ्यातला जो चाइल्डिशपणा झाला किंवा सगळ्या गोष्टी त्यांनी एवढ्या छान जपून ठेवल्या आहेत ना, की खूपच म्हणजे त्यांची तारीफ करून तेवढी कमीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी तुम्हाला सांगितलंच होतं मी काहीतरी उपवासाची स्पेशल अशी रिझन आहे. तर ते रिझन हे होतं की आम्ही आमच्या घरी करणार होतो पंचमुखी हनुमानाची स्थापना. आमचं घर आहे दक्षिण दिशेचं, तर त्याच्यामुळे काय होतं ना की घराच्या एंट्रन्सवर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो अशी काही गोष्टीची स्थापना करावी लागते आणि ते आम्ही केलंच नव्हतं इतक्या वर्षांचं. तर असा मुहूर्त सहजच म्हणून आम्ही हा मुहूर्त काढला मंगळवार म्हणून. पण नंतर माहीत पडलं की आजच्याच दिवशी प्रभू श्री रामाची आणि हनुमानजीची पहिली भेट झाली होती. त्यानंतर हे पण माहीत पडलं की पौर्णिमेच्या हनुमानजीला खूप प्रिय आहेत, कारण की त्यांचा जन्मपौर्णिमेचा आहे. असं सगळं घडून आलं. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि असं होता आमचा हा वटपौर्णिमेचा सुंदर असा दिवस.